जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। घराचे दार उघडे असल्याने शेजारील महिलेने डोकावून बघितल्यावर हा घडलेला प्रकार पाहून महिला घाबरली। यानंतर तिने ही बाब परिसरात सांगितली। तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। आव्हाणे येथील मनीषा लहू मोरे वय वर्ष 25 असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। लहू मोरे मोलमजुरी करून पत्नी मनीषा व 3 वर्षीय मुलीसह वास्तव्यास होते। दरम्यान 5 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे लहू मोरे सकाळी कामावर गेले। यानंतर मनीषा या घरात एकट्याच होत्या। घरात कोणीही नसल्याने मनीषाने गळफास घेत जीवनयात्रा संपवली। घराचा दरवाजा उघडाच असूनही मनीषा बराच वेळ झाला बाहेर आली नाही, म्हणून दुपारी 12:30च्या सुमारास शेजारील महिलेने आवाज देत घरात डोकावून बघितलं। यानंतर मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली। हा प्रकार पाहून एकच आरडाओरडा करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलवलं। तात्काळ घटनेची माहिती पती लहू मोरे यांना कळवली। ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात आणला। डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केलं।